नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा नवीन व्लॉग स्टार्ट झाला तर ॲक्च्युली आय जस्ट वॉन्टेड टू शेअर यू आय हॅव चेंज माय रूटीन. ॲक्च्युली आय डिड हॅव चेंज बट इट जस्ट चेंज ॲक्सिडेंटली. सो मी जेव्हापासून व्लॉगिंग स्टार्ट केली ना म्हणजे आता, तर माझी मॉर्निंग रूटीन्स जी होती ना ती सगळी चेंज झाली. ॲक्च्युली अर्लियर आय यूज टू गेट अप अँड डू ऑल द रिच्युअल्स. म्हणजे माझे जे पण काही मी कामं करायचो ना ती वेगळी होती. कारण जेव्हापासून मी व्लॉगिंग करायला लागलो माझी मॉर्निंगची रुटीनच चेंज झाली. आय यूज टू एडिट फर्स्ट माय व्लॉग्स अँड म्हणजे ते दोन्ही स्क्रीन ओपन करून बसायच्या आणि हे ते सगळं असंच चाललं आहे. मॉर्निंगचं रुटीन माझं पूर्ण चेंज झालं आहे. मस्त वाटतं थोडं. म्हणजे काम करायला थोडी एनर्जी पण येते कारण तुमच्या एवढ्या मस्त मस्त कमेंट मी वाचतोय तर और मुझे थोड़ा एनर्जी फील होता है कि मोटिवेटेड फील होता है कि और अच्छे से मैं कुछ आपको दिखाऊं बिसाइड माय डेली लाइफ, और कुछ तो मैं नया सिखाऊं या फिर कुछ ऐसा कि जिससे आप भी मोटिवेट हो. तो हाँ, ऐसे ही चालू है. और फ़िलहाल तो मैं सुबह सुबह उठ गया हूँ. आज मंडे है तो मैं फ़िलहाल अपना कल वाला व्लॉग एडिट कर रहा था. एंड वन मोर थिंग आई वांट टू शेयर कि मैंने जब से मैक लिया है ना तब से मुझे मैक तो बहुत बहुत अच्छा लग रहा है. बट नाउ आई एम फीलिंग कि मुझे विंडोज़ पर वापस शिफ्ट होना चाहिए. बिकॉज देयर इज़ ओनली वन रीज़न फॉर दिस डिसीजन कि मैं व्लॉग बना रहा हूँ ना तो मुझे मैक पे वो तुरंत एडिट करने नहीं हो रहा है. मतलब थोड़ा टाइम लग रहा है. और मैं विंडोज़ पे जो एडिटिंग करता था ना वो फटाफट हो जाता था. क्योंकि मैक में कैसे मेरे थोड़े और प्रोजेक्ट्स भी है तो उसके प्रॉक्सीज वगैरह सब है तो स्टोरेज इशू थोड़ा मैं अभी फेस कर रहा हूँ. बट विंडोज़ में कैसा था कि प्रॉक्सी का नहीं था. क्योंकि विंडोज़ में जो सॉफ्टवेयर यूज़ करता था मैं वो इतने कुछ प्रोफेशनल नहीं थे कि जिसको सब गोष्ठी लगेगा. मतलब मैक में कैसा है कि आप ये कर रहे हो तो आपको इसके लिए ये ऐसा सब लगेगा, फीचर्स एंड ऑल, जिसके कारण स्टोरेज भी बढ़ता है और थोड़ा मतलब कैसे काम डिले हो रहा है मेरा. तो basically I decided to edit my daily vlogs on my Windows laptop. और बाकी जो प्रोफेशनल काम है फ्रीलांसिंग के या फिर कोई मेरे अच्छे व्लॉगिंग वाले वीडियोस है आई आई जस्ट एडिट ऑन माय मैक. सो या लेट्स स्टार्ट द डे. गुड मॉर्निंग टू एवरीवन. चलो दिन की शुरुआत करते हैं मेरी बबल. दोस्तों आज अपना उपवास है क्योंकि मंडे है तो अपनी पहली मील है फ्रेंच फ्राइज होममेड. ये मम्मी ने बनाया तो फटाफट मैं खा के निकलता हूँ. चलो मित्रांनो, आता जाम मोठा किस्सा झाला. म्हणजे मी लाईनीत होतो आणि अचानक एक काकी आल्या आणि बोलल्या की यूट्यूब चॅनल आहे. मी म्हटलं, मी फोनवर होतो ऍक्च्युली, माझं लक्ष नाही, फक्त मी यूट्यूब चॅनल आहे आणि ती हसायला लागले. म्हटलं अरे वा, लोक रेकग्नाइज करायला लागले मला. मी खुश झालो. नंतर परत बोलले की यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करलो. मी म्हटलं हा काय, म्हणजे मला कळलं नाही 1-2 सेकंडसाठी. मग मी विचारलं काय झालं तर बोलते की यूट्यूब चॅनल आहे मेरे लड़के का, सबस्क्राईब कर लो. मी म्हटलं आईच्या गावात हे काय. तर 1 मिनिट. हा, तर मी म्हटलं आईला हे काय, म्हणजे भर दुपारी आता जवळजवळ 3:30 वाजत आलेत आणि या काकी भर दुपारी एवढ्या उन्हामध्ये त्यांच्या पोरांचे 2 मुलांचे यूट्यूब चॅनल माझ्याकडून सबस्क्राईब करून घेतले. आमच्या अख्ख्या रिक्षा लाईनीमध्ये त्या फिरल्या आणि स्टार्टिंग पासून एंड पर्यंत जेवढे पण रिक्षावाले होते ना
लाईनीमध्ये जेवढे पण होते सगळ्यांकडून त्यांचे चॅनल सबस्क्राईब करून घेतले. आयला मी म्हटलं हे दिमाग माझं काय नाही चाललं यार. मी म्हटलं ऍक्च्युली काय म्हणजे मी तर असं कोणाला सांगत नाही, मी फक्त व्हिडिओमध्ये बोलतो की फक्त चॅनल सबस्क्राईब करा, पण असं पर्सनली जाऊन इंटेन्शनली कोणाकडून चॅनल सबस्क्राईब नाही करून घेतले. मी म्हटलं आई शपथ हे काय आहे. मला एवढं हसायला आलं ना. मला पहिला तर वाटलं बाई मला ओळखला दिने ती मला भेटायला आली, पण नाही हिने हिच्या पोरांचे चॅनल सबस्क्राईब करून घेतले माझ्याकडे. जाम डेंजर किस्सा झाला यार तो. तर घरी चाललोय मित्रांनो, आणि आज काय माहिती अचानक हा फाटक ओपन भेटला ना. तर कधी पण जा माझा टायमिंग मिसमॅचच व्हायचा, हा फाटक लागलेलाच असायचा. आज बघा मस्तपैकी ओपन आहे. हा आमचा मोठा गावचा फाटक जो आता 4 लेनचा होतोय, म्हणजे 2 ट्रॅक होते, अजून 2 ट्रॅक वाढवले. आणि मानकोली ब्रिज झालाय त्यामुळे ट्रॅफिक जाम होते ना भरपूर. तर त्या कारणामुळे अजून 2 ट्रॅक वाढवून त्याच्यावरती 6 लेनचा पूल केलेला आहे. 6 लेनचा ओव्हरब्रिज होणार आहे त्या ट्रॅकवरून, म्हणजे फास्टेस्ट वे टू ट्रॅव्हल ठाणे. म्हणजे फास्ट कन्व्हिनियंट होणार भरपूर ट्रॅव्हलिंग जेव्हा तो ब्रिज कम्प्लीट होईल ना फाटकावरून ओव्हरब्रिज. तर कन्व्हिनियंट होईल ट्रॅव्हल करायला विदाऊट एनी डिले, किंवा म्हणजे ट्रॅफिकमध्ये थांबायला लागणार नाही, असं नाही तसं. मित्रांनो कालचा आपला सबस्क्रायबर परत भेटलेला आहे. कसा आहेस? एकदम बरं आहे. कसं वाटतात ब्लॉग्स? खूप छान वाटतात ना? हो. धन्यवाद. लाईक चलो. करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हो बात तो सही है. हो नक्की करा. काकी मम्मी नेहमी कन्फ्यूज होते. तो दोस्तों दोपहर को थोड़ा सा उपवास वाला खाना खाकर 1 घंटा आराम कर मैं आ गया हूँ दोबारा मैदान में. चलो शुरू करते हैं. सो गाइस टुडे आई एम गोइंग टू अर्ली बिकॉज आज मंडे है तो मुझे उपवास छोड़ना है, उपवास रहना है. तो इसलिए आई एम वाइंडिंग अप माई बिजनेस टू अर्ली. तो चलो घर पे मिलते हैं. अभी मोबाइल को चार्जिंग भी नहीं है, जल्दी जाते मोबाईल चार्ज करते. तर मित्रांनो घरी आलोय मी, आणि पाठी बघताय तो शंभू आहे. एव्हरी टाइम ही यूज टू गाईड मी वाईल आय एम पार्किंग माय ऑटो. तो मला नेहमी गाईड करतो की दादा अशी घे, दादा तशी घे, दादा पाठी घे, दादा पुढे घे. मी कधी पण घरी आलो ना, रात्री असो किंवा सकाळी दुपारी कधी पण, तर हा नेहमी मला गाईड करतो, दादा असं घे तसं घे. तर हा आहे शंभू. तुम्ही माझ्या शॉर्ट व्लॉग्समध्ये पण बघितलं असाल ह्याला. आणि चलो अभी जाते हैं घर पे खाना पीना खाने. देखो मम्मी का आवाज है. चलो.